सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक मास भगवान विष्णूला प्रिय असा पवित्र महिना. या महिन्यात चातुर्मासासारखे नियम पाळले तर विशेष पुण्य मिळतं. या पुरुषोत्तम महिन्यात छोटासा संकल्पही आयुष्य बदलू शकतो. उपवास, जप, दान आणि सात्विक आचार यामुळे अधिक मासाचं पुण्य अनेक पटीने वाढतं. मग अधिक मासात चातुर्मासासारखं व्रत कोणतं असतं, कसं करायचं, कोणते नियम पाळायचे, चला जाणून घेऊया अधिक मासातील विशेष व्रत पद्धत. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना. भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जाणारा हा पवित्र काळ. या महिन्यात केलेली पूजा, अर्चना, जप, दान आणि व्रत अनेक पटीने फलदायी ठरतात. म्हणूनच अनेक जण या अधिक मासामध्ये चातुर्मासासारखे नियम पाळण्याचा संकल्प करतात. आता अधिक मासामध्ये कोणते आपण नियम करावेत, महिनाभर कोणते नियम करावेत. कोणी महिनाभर करतं, कोणी महिन्याच्या नंतर पुन्हा 3 दिवस म्हणजे 33 दिवस करतं. म्हणजे कोणी ते 1 महिना म्हणजे करतात अधिक महिना, कोणी पुढे 3 दिवस पुन्हा अजून वाढून करतात. या दिवशी काय काय करावे, म्हणजे कोणते नियम करावे. चातुर्मासासारखेच आपण 4 महिने जसे व्रत करतो तसेच अधिक महिन्यात सुद्धा हे महिनाभर हे व्रत करतात आणि ह्याचं हे फलदायी पण आहे. सकाळी आपण उठून सगळ्यात पहिले पहाटे स्नान करायचं सूर्योदयापूर्वी. हे अधिक मासात शुभ मानलेलं आहे. स्वच्छ म्हणजे धूत वस्त्र नेसून देवघरात भगवान विष्णूची आणि आपले देव अर्चना करायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशी समोर दिवा लावायचा आणि मनोभावे आपण संकल्प करायचा. कोणतेही व्रत वैकल्य करताना आपण संकल्प करायचा की हे संकल्प कसं करायचा की या अधिक मासात मी भक्तिभावाने व्रत पाळीन आणि भगवान विष्णूची भक्ती करेन. असं कोणते एक व्रत आपण त्याच्यामध्ये सुरुवात करायची. आता तर कोणते कोणते व्रत करायचं. नक्त, भुक्त, धरणं पारणं. नक्त म्हणजे काय, दिवसभर उपवास करून संध्याकाळी जेवण. भुक्त म्हणजे काय, दिवसा जेवण करायचं 12च्या नंतर आणि संध्याकाळी जेवायचं नाही. धरणं पारणं म्हणजे कोणतं व्रत असतं, 1 दिवस उपवास आणि 1 दिवस जेवण, 1 टाइम जेवण, असं याला धरणं पारणं म्हणतात. हे असे व्रत अधिक महिन्यात आवर्जून केले जातात. जसं आपण चातुर्मासात करतो त्याचप्रमाणे अधिक मासात सुद्धा हे व्रत असे केलेले जातात. तिन्हीपैकी कोणतेही व्रत करायचं, नक्त, भुक्त किंवा धरणं पारणं. कांदा लसूण टाळावं, सात्विक आहार घ्यावं, गोड आणि काही अजून एक मला सांगावंच वाटतं की आपण 1 महिनाभर कोणी मीठ सोडतं, कोणी गूळ सोडतं. म्हणजे गूळ म्हणजे साखर सोडतं, गोड पदार्थ. हे सुद्धा संकल्प करून सोडलं जातं आणि महिनाभर ते खायचं नसतं. आणि प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार नियम निवडावा. व्रत म्हणजे स्वतःला त्रास देणे नव्हे, मन शुद्ध करणे होय. आता ह्या महिन्यामध्ये ते जप करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे. तर कोणतं जप करायचं अधिक महिन्यात, तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. विष्णू नाम सहस्त्र, गीता वाचन, पुरुषोत्तम महात्मा ऐकावं. पुरुषोत्तम महात्माचं छोटं पण असतं स्तोत्र टाईप आणि मोठी पण पोथी असते 33 अध्यायाची. आपल्या ग्रंथालयात म्हणजे धार्मिक ग्रंथाच्या दुकानात ही अवश्य मिळते. पुरुषोत्तम महात्मा मिळतं आणि मोठी पोथी पण मिळते, छोटी पोथी पण मिळते. ते पोथी आपण दररोज 1 अध्याय असं वाचायचं किंवा महात्मा छोटंसं स्तोत्र टाईप ते सुद्धा वाचायचं. अधिक महिन्यामध्ये कोणतं अजून व्रत करावं की जेणेकरून आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. तर अधिक महिन्यामध्ये अनारसे दान द्यायची खूप महत्त्व आहे. अनारशाचं 33 अनारशाचे दान करायचं. हे दान कोणाकोणाला करायचं, हे आधी आपण देवाला करायचं, आपले नंतर गुरूंना करायचं, त्याच्यानंतर आपण जावयाला करायचं. लेक जावई म्हणजे लक्ष्मी नारायणच मानलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आणि अधिक महिन्यामध्ये जावयाला महत्त्वाचं असं मानलेलं आहे दान देणं. विष्णू स्वरूप म्हणून हे दिलं जातं. नारायण म्हणजे काय, विष्णू, आणि लक्ष्मी म्हणजे आपली मुलगी, असं म्हणून आपलं ते जावयाला दान दिलं जातं. 33 अनारसे हे दान दिलं जातं. त्याच्यानंतर आपण गाईला दिलं जातं. हे 33 का दिलं जातं 33 आकडा, तर 33 आकडा हा 33 कोटी देवताचे प्रतीक मानला जातो. आता गोमातेला कशामुळे द्यायचं की गोमातेमध्ये सर्व देवताचा वास आहे असं आपलं अध्यात्म सांगतं. त्यामुळे गोमातेला 33 अनारसे अर्पण केल्याने विशेष पुण्य मिळते असं मानलं जातं. आता अधिक मासामध्ये गोमातेला 33 अनारसे दान करण्याची विशेष अशी परंपरा पण मानलेली आहे. आणि हे दान केल्याने हे 33 कोटी देवताचे प्रतीक म्हणून 33 आकडा दिला जातो. आणि हे दान केल्याने काय प्राप्त होते, ते भगवान विष्णूची
आणि सर्व देवताची कृपा मिळते असं आपला विश्वास आहे, असं आपलं अध्यात्म पण म्हणतं. आता अधिक मासामध्ये अजून एक व्रत आहे, परान्न घ्यायचं नाही. हा नियम आहे. परान्न म्हणजे काय? दुसऱ्याच्या घरी जेवण करायचं नाही, आपल्या घरीच सात्विक आहार घ्यायचा, हा नियम असतो. हा नियम काय कशासाठी असतो की व्रताची शुद्धता आणि सात्विकता वाढवणारा मानला जातो. त्याच्यानंतरचा आपण नियम बघूयात की अधिक मासामध्ये 33 सुवासिनीला ओटी द्यायचं, जेवणाला बोलायचं, जेवण गोडधड करायचं, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि विडा, दक्षिणा, ओटी, ब्लाऊज पीस, खणं, नारळ, बांगड्या हे 33 सुवासिनींना द्यायचं. हे सुद्धा अतिशय पुण्यदायक असं मानलेलं आहे. अधिक मासामध्ये अजून एक मला सांगायचं वाटते की हे पुरणाचे धोंडे पण केले जातात 33. आपण जसं मोदक करतो, कणिक मळून 33 हे करून मोदक करतो, जसे करतो तसंच करायचं. त्याच्यामध्ये फक्त सारणमध्ये आपण पुरण घालायचं आणि थोडेसे गोल गोल टाईप करायचे. आपण कसं कळ्या पाडून मोदक करतो तसं न करता गोल गोल आकाराचे करायचे की, आणि ते उकडून पण कोणी कोणी करतात धोंडे, त्याला धोंडे असं म्हणतात, अधिक महिन्याचे धोंडे. आता कोणी उकडून करतं, कोणी तळून करतं, आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे किंवा आपल्याला जे आवडतं की ते करायचं. आणि अधिक मासात हे देवाला नैवेद्य दाखवायचं, आधी देवाला दाखवायचं, नंतर गुरुला दाखवायचं, गाईला द्यायचं आणि जावयाला पण हे धोंडे दिले जातात. देवाला गुरुला हे आपण देतो त्याचा अर्थ मी सांगते की आता देवाला कशासाठी द्यायचं की, आणि कोणते आकडा 33 करायचा, भक्ती आणि कृतज्ञतेसाठी. गुरूंना कशासाठी? ज्ञानाचा सन्मान. जावयाला देणं म्हणजे काय? नाते संबंध दृढ होणं. अधिक मासात पुण्य वाढते असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजून आपण दुसरं बघूयात नियम, दीपदान करायचं. दीपदानाने काय होते? अंधकार दूर होतो, पापक्षय होतो आणि घरात सुख समृद्धी होते. गंगा स्नान करायचं. अधिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला अतिशय महत्व आहे. गंगा म्हणजे नदीत स्नान करणं शुभ मानले जाते. शक्य असल्यास गंगा, गोदावरी, कृष्णा अशा पवित्र नद्यात स्नान करायचं. शक्य नसेल तर घरी स्नान करताना गंगाजल टाकायचं, स्नान आणि म्हणायचं गंगेचं यमुनेच असं म्हणून आपण सोपं एक वाक्य म्हणून स्नान करायचं, ते सुद्धा चालतं. अधिक कारण भाव तिथे भक्ती असते. अधिक मासात दीपदान आणि गंगा स्नानाला विशेष महत्व दिले जाते. दररोज आपण तुळशीसमोर दिवा दररोज तर आपण लावतोच, पण अधिक मासात अत्यंत फलदायी आणि पुण्यदायक असं मानलेलं आहे. नामस्मरण करणं ते सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. आता एखाद्या वेळेस आपल्याला काही कारणानुसार किंवा काही अडचणीनुसार आधी अनारसे करणे शक्य नसल्यास तर काय करावं हा प्रश्न पडतो. तर बत्ताशे द्यावे, तिळाची रेवडी असतात ते देऊ शकतात. महत्व पदार्थाचे नसून आपल्या भक्तीचं पण आहे. भावपूर्वक दिलेले दानच अधिक मासात विशेष पुण्य देणारे आहे. पण हे आकडा 33 आकडा करायचा, किंवा आपण बत्ताशे आणले तर 33 द्यायचे, रेवड्या असले तरी 33 द्यायचे, कापूर असतं, लवंग, विलायची असं आपल्याला जे आवश्यकते किंवा सुपारी किंवा काही द्या, पण 33 आकडा द्या. तसं तर अनारसेच महत्वाचे असतात, पण एखाद्या वेळेस नाही करता आले किंवा जमले नाहीत आपण असे हे करू शकतो. आता त्याच्यानंतरचा आपण नियम बघूयात की अधिक मासात काही जण जमिनीवर झोपण्याचा नियम करतात. याला काय म्हणतात? भूमिशयन व्रत म्हणतात. म्हणजे पलंग किंवा गादी न टाकता आपण डायरेक्ट जमिनीवर झोपायचं. ह्याचं काय असतं की जास्त आराम टाळणं, व्रत काळात सात्विक जीवन जगणं हा करण्यासाठी. आणि हा नियम पाळल्यानंतर काय होतं? का नियम पाळतात? तर ह्याचं उत्तर आहे अहंकार कमी होतो असं आपलं अध्यात्म सांगतं. संयम वाढतो, तपश्चर्या मानली जाते, व्रत अधिक फलदायी होतं. काही ठिकाणी हे अजून पुढचा नियम आपण बघूयात की त्याच्यानंतरचा कोणता पुढचा नियम आहे. आपण म्हणजे एखाद्या सुवासिनीला दररोज बोलवायचं, हळदी कुंकू दररोज ओटी द्यायची तिला, असं 33 दिवस द्यायचं. हे सुद्धा व्रत आहेत आणि हे सुद्धा फलदायक असं मानलेलं आहे. हे व्रत अधिक महिन्यामध्ये आपण जेवढे व्रत केलो, म्हणजे छोटंसं तरी एखादं व्रत केलं तर त्याचं अक्षय पुण्य प्राप्त होतं आपल्याला. आणि अधिक मासात धोंडे करण्याची परंपरा सुद्धा असतेच आहे. छोटे पुरणाचे धोंडे करून देवाला नैवेद्य दाखवलं जातं.
त्याच्यानंतर गाईला गोमातेला महत्व आहे. पुन्हा गंगा तीरी जाऊन आपण दीपदान करायचं. गंगा तीरी जाऊन हे फार अतिशय पुण्यदायक असं मानलेलं आहे. गंगा तीरी जायचं. गंगा, गोदावरी असे जे आपल्या जवळपास असले तर आपल्याला जाता आले तर तिथं जायचं, तिथं स्नान करायचं आणि गंगेला दीपदान करायचं. हे सुद्धा महत्वाचं मानलेलं आहे. अधिक मास पुरुषोत्तम महिना, भक्ती, संयम आणि पुण्यसंचयाची सुवर्ण संधी मानला जाणारा हा पवित्र काळ. या महिन्यात केलेला छोटा संकल्पही आयुष्याला सकारात्मक दिशा देणारा ठरतो. जय जय श्री विष्णू, जय पुरुषोत्तम.